नमस्कार मित्रांनो, आज बघणार आहे आपण चेंज द व्हॉइस. व्हॉइस हा आपला व्याकरणातला जो टॉपिक आहे तो बघणार आहे. व्हॉइस इंग्रजीमध्ये दोन व्हॉइस असतात, दोन प्रकारचे व्हॉइस असतात. एक असतो ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा असतो पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय असतं, वाक्याच्या सुरुवातीला म्हणजेच क्रियापदाच्या पूर्वी येणारा जर क्रिया करत असेल तर ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असतं. परंतु वाक्याच्या सुरुवातीला येणाऱ्यावर जर क्रिया घडत असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असतं. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की मराठीतले कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग याचा आणि इंग्रजीच्या ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचा काहीही संबंध नाही. इंग्रजीमधले व्हॉइस हे त्या वाक्यामध्ये क्रिया करणारा सुरुवातीला आहे का ज्याच्यावर क्रिया घडते तो सुरुवातीला आहे त्याच्यावर अवलंबून असते. जसं मी पहिल्यांदा म्हटलं होतं तसं, इफ द डुअर ऑफ द ॲक्शन इज ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स इज इन ॲक्टिव्ह व्हॉइस. फॉर एक्झाम्पल, गणेश सॅंग अ सॉन्ग. या वाक्यात गाण्याची क्रिया गणेशने केलेली आहे. पण जर आपण असं वाक्य लिहिलं, अ सॉन्ग वॉज संग बाय गणेश, तर या वाक्यात जो सुरुवातीला आलेला आहे अ सॉन्ग त्याच्यावर क्रिया घडलेली आहे. आता आपला मराठीचा प्रॉब्लेम, त्याच्यापेक्षा मोठा इंग्लिशचा प्रॉब्लेम. वाक्याचा अर्थ काय आहे तो आपल्याला कळतच नाही. मग अशा वेळेला काय करायचं की वाक्य ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे ओळखायचं कसं? साधं सोपं तंत्र आहे. जर वाक्यामध्ये टू बीच्या रूपानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर ते वाक्य 100% पॅसिव्ह असतं. पण जर टू बीच्या रूपानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलं नाही किंवा वाक्यात टू बीचं रूपच आलं नाही तर ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असते. एक 2-3 वाक्य बघूया, लक्षात येईल. आय सॅंग अ सॉन्ग. आय वॉज रायटिंग अ बुक. He was listening a song. They have eaten a mango. या चारही वाक्यांमध्ये वाक्याच्या सुरुवातीला जो आलेला आहे तो क्रिया करतो आणि म्हणून ही वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहेत. त्याचबरोबर बघा, आता या चारही वाक्यांमध्ये पहिल्या वाक्यात तर टू बीचं रूपच नाही आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यांमध्ये टू बीचं रूप आहे, पण त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप नाही. चौथ्या वाक्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप आहे पण टू बीचं रूप नाही. आता मगाची जी वाक्य आहेत त्याचं आपण पॅसिव्ह बघूया. मल्हार, सांग बरं, पहिलं वाक्य कसं पॅसिव्ह होईल? A song was sung by me. बरोबर, अ सॉन्ग वॉज संग बाय मी. दुसरं वाक्य कसं होईल? A book was being written by me. बरोबर, अ बुक वॉज बिंग रिटन बाय मी. तिसरं वाक्य कसं होईल? A song was being listened by him. गाणं त्याच्याकडून ऐकलं जात होतं. अ सॉन्ग वॉज बिंग लिसन्ड बाय हिम. आणि चौथं वाक्य? A mango has been eaten by them. अ मँगो हॅज बीन इटन बाय देम. त्यांच्याकडून आंबा खाल्ला गेलेला आहे. या चारही वाक्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा वाक्याच्या सुरुवातीला म्हणजेच क्रियापदाच्या पूर्वी कोण येतंय? तर पहिल्या वाक्यात येतंय अ सॉन्ग. दुसऱ्या वाक्यात येतंय A book. अ बुक. बरोबर. तिसऱ्या वाक्यात A song. बरोबर अ सॉन्ग. आणि चौथ्या वाक्यात A mango. आणि या चारही वाक्यांचा कर्ता जो आहे तो वाक्याच्या शेवटी बाय प्लस असा आपण टाकलेला आहे. आता हे चार्टच्या माध्यमातून समजून घेऊया. सब्जेक्ट, त्यानंतर ॲक्शन आणि ऑब्जेक्ट. ॲक्टिव्ह वाक्यामध्ये सब्जेक्ट सुरुवातीला येतो, त्याच्यानंतर ॲक्शन येते आणि त्याच्यानंतर येतो ऑब्जेक्ट. आणि त्यामुळे वाक्याची रचना असते सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्ह वाक्यामध्ये सुरुवातीला ऑब्जेक्ट येतो, त्याच्यानंतर येते ॲक्शन आणि सगळ्यात शेवटी सब्जेक्ट येतो बाय या प्रिपोजिशन नंतर. म्हणजेच पॅसिव्ह वाक्याची रचना असते ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस V3 पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ही आहे पॅसिव्हची रचना.
मित्रांनो, हे लक्षात घ्या की खाली दिलेले 4 काळ जे आहेत त्यांचं पॅसिव्ह होत नाही. ते काळ आहेत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पूर्ण अपूर्ण भूतकाळ, फ्युचर कंटिन्युअस, चालू भविष्यकाळ, आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. तर मित्रहो, आपण आता बघूया नेमकं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं केलं जातं. ॲक्टिव्ह वाक्याचं पॅसिव्ह करताना आपल्याला काही स्टेप्स महत्त्वाच्या असतात. त्या कशा स्टेप्स आहेत ते बघूया. एक वाक्य घेऊनच बघूया. आय राईट ॲन एसे. असं जर वाक्य घेतलं आपण, तर या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह करायचं असेल तर पहिल्यांदा बघावं लागेल आपल्याला की सब्जेक्ट कोण आहे. तर या वाक्यात सब्जेक्ट आहे आय. ऑब्जेक्ट कोण आहे? ॲन एसे हा आहे ऑब्जेक्ट. आणि व्हर्ब आपला आहे राईट. जेव्हा आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असतं तेव्हा ज्याच्यावर क्रिया घडते त्याला सुरुवातीला घ्या. ही आपली पहिली स्टेप. आणि त्यामुळे ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण सुरुवातीला घेतलं ॲन एसे. पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो बघा, वाक्याचा काळ बघतो. कुठला काळ आहे बाबा इथं? प्रेझेंट टेन्स आहे. मग जो काळ आहे त्या काळातलं टू बीचं रूप घ्यायचं. ॲन एसे याच्यानंतर वर्तमान काळातलं टू बीचं रूप कुठलं येईल? एम येईल, इज येईल का आर येईल? इज येईल. बरोबर, ॲन एसे इज. ही दुसरी स्टेप झाली की पुढची तिसरी स्टेप आहे आपली की क्रियापदाचं तिसरं रूप. कारण जोपर्यंत आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेत नाही तोपर्यंत पॅसिव्ह होत नाही. आणि म्हणून या क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं, ॲन एसे इज रिटन. आणि सगळ्यात शेवटी कर्ता, पण कर्त्याच्या पूर्वी आपल्याला बाय हे प्रिपोजिशन वापरावं लागेल. आणि कर्त्याचं आयचं झालं मी. तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना आयचं मी होईल, वीचं अस होईल, यूचं यूच राहील, हीचं हिम होईल, शीचं हर होईल, इटचं इटच राहील, तर देचं देम होईल. हे अगदी साधे सोपे चेंजेस आहेत. जेव्हा करता ॲक्टिव्ह वाक्यातला करता पॅसिव्ह वाक्यामध्ये शेवटी जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये हे बदल होतात. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना सगळ्यात महत्त्वाची स्टेप कुठली असेल तर वाक्याचा काळ ओळखणं. हेच वाक्य, आता मी हे वाक्य पुसतोय, हेच वाक्य जर भूतकाळात असतं, हेच वाक्य जर भूतकाळात असतं, राईटच्या ऐवजी जर इथं आपण रोट घेतलं असतं, आय रोट अ सेंटेन्स, आय रोट ॲन एसे, माफ करा, आय रोट ॲन एसे, तर काय केलं असतं? पद्धत तीच. ऑब्जेक्ट सुरुवातीला आला ॲन एसे. परंतु इथं भूतकाळ असल्यामुळं, पास्ट टेन्स असल्यामुळं आपल्याला टू बीचं रूप भूतकाळी वापरावं लागेल. आणि ॲन एसे वॉज. तिसरं रूप आहे तसं येईल रिटन बाय आयचं मी. ह्या झाला साधा भूतकाळ. जर साध्या भविष्यकाळात वाक्य असेल, उदाहरणार्थ बघा, शी विल सेंड ॲन ईमेल. या वाक्याचं पॅसिव्ह करताना काय करावं लागेल आपल्याला? ज्याच्यावर क्रिया घडली, जो ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला घेतला ॲन ईमेल. भविष्यकाळ आहे त्यामुळे काय केलं? विल बी. ॲन ईमेल विल बी. तिसरं रूप काय येणार? सेंट. सेंडचं तिसरं रूप सेंट. आणि शेवटी करता परत बाय. आपला इथं करता शी आहे त्यामुळे तिचं काय केलं? हर. हे झाले 3 साधे काळ. जर चालू काळातलं वाक्य असेल
म्हणजे वाक्यामध्ये मूळ वाक्यामध्ये क्रियापदाचं ING रूप जर असेल तर काय करायचं. चालू काळातल्या वाक्याचं आपल्याला माहीतच आहे की चालू काळातल्या वाक्यामध्ये टू बीच्या रूपानंतर क्रियापदाचं ING रूप येतं. उदाहरणार्थ मेघना इज रीडिंग अ बुक. काय करतोय बघा आपण, ऑब्जेक्ट सुरुवातीला काय ऑब्जेक्ट, अ बुक, तो घेतला सुरुवातीला अ बुक. वाक्यात जे टू बीचं रूप आहे काळाप्रमाणे जे वर्तमान काळातलं आहे ते घ्यावंच लागणार आहे. अ बुक इज, फक्त हे ING आलं की एकच शब्द एक्स्ट्रा येतो, तो म्हणजे बीइंग. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. चालू काळाचं पॅसिव्ह करताना बीइंगचा वापर करावाच लागतो. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरूप वापरलं आपण, रीडिंगचं तिसरूप रेड. स्पेलिंग बदलत नाही पण उच्चार बदलतोय. अ बुक इज बीइंग रेड आणि शेवटी करता बाय मेघना. जर चालू भूतकाळ असता, उदाहरणार्थ ही वॉज थ्रोईंग अ स्टोन, असं जर वाक्य असतं तर आपण काय केलं असतं बघा, अ स्टोन वॉज, ING आहे म्हणून काय घेतलं, बीइंग. क्रियापदाचं तिसरूप थ्रोन बाय, हीच काय केलं, हिम. तुम्हाला माहीतच आहे चालू भविष्यकाळाचं पॅसिव्ह होत नाही. पूर्ण काळांचं जर पॅसिव्ह करायचं असेल, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्यकाळ, कसा करायचं बघू. समजा आपण पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य घेतलं, दे हॅव मेड अ चॉईस, त्यांनी निवड केलेली आहे. ज्याच्यावर क्रिया घडते तो ऑब्जेक्ट अ चॉईस, तो घेतला सुरुवातीला अ चॉईस. आता गंमत बघा, हा पूर्ण काळ आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे आपल्याला परफेक्ट टेन्सचं ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद घ्यावंच लागणार. फक्त अ चॉईस एक वचनी आहे, त्यामुळे मी काय घेतलं बघा, अ चॉईस हॅज. काय घेतलं, हॅज. आणि पूर्ण काळांचं पॅसिव्ह करताना आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा शब्द असतो बिन, त्याच्याशिवाय पॅसिव्ह होत नाही. बिन, बिन, भल्या भल्यांची पुंगी वाजवतं हे बिन. जर वाक्यात बिन नसेल तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो, त्यामुळं बिनकडे लक्ष द्या. अ चॉईस हॅज बीन, क्रियापदाचं तिसरूप मेड बाय, देचं काय होईल, देम. अ चॉईस हॅड बीन मेड बाय देम, हॅज बीन मेड बाय देम. समजा इथं हॅड असतं, काही फरक पडला नसता, इथं तुम्हाला काय करावं लागलं असतं, हॅड बीन मेड बाय देम. आणि इथं जर विल हॅव असतं तरी काही फरक पडला नसता, परफेक्ट फ्युचर असतं तर. इथं आपण काय केलं असतं, विल हॅव बीन. काय केलं असतं, विल हॅव बीन. लक्षात येते ना ॲक्टिव्हचं पॅसिव्ह. आता बघू आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह कसं करायचं. ऑर्डर, ज्याला आपण म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्सचं वैशिष्ट्य काय, तर वाक्याच्या सुरुवातीला क्रियापदाचं मूळ रूप येतं. उदाहरणार्थ बघा, ओपन द डोअर. ओपन द डोअर. काय करालो, काही अवघड नाही आहे. हे आज्ञार्थक वाक्य आहे, आपल्याला कळलंय ओपनवरून. आणि हे आज्ञार्थक वाक्याचं जर पॅसिव्ह करायचं असेल तर फक्त वाक्याच्या सुरुवातीला लेट घ्या. लेट घेतलं, ओके, लेट. त्याच्यानंतर जो ऑब्जेक्ट आहे द डोअर, त्याला सुरुवातीला घ्या, लेट द डोअर. आणि आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करताना आपण वापरतो बी. लेट द डोअर बी. आणि क्रियापदाचं तिसरूप नेहमीप्रमाणे पॅसिव्हला ओपनड. संपलं. एक गोष्ट लक्षात घ्या, आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करताना
शेवटी आपल्याला करता लिहावा लागत नाही. समजते ना नक्की? हेच आपण चार्टच्या माध्यमातून आता पुढे समजावून घेऊ. आता आपण पाहू राईट हे क्रियापद 8 काळांमध्ये कसं फिरतं. आपल्याला माहीतच आहे की चालू भविष्यकाळाचा पॅसिव्ह आपण करत नाही. साध्या वर्तमान काळात राईट किंवा राईटशील जर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा असेल आपल्याला तर कर्त्याप्रमाणे एम किंवा इज किंवा आर आपण घेऊ आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेऊ. चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर रायटिंग येईल. त्याचं आपण एम इज आर पैकी ते आहे ते टू बीचं रूप तसंच ठेवू आणि अधिक बीइंग रिटर्न करू. पूर्ण वर्तमान काळामध्ये काय करू आपण, हॅव रिटर्न जर असेल तर त्याचं हॅव बीन किंवा हॅज बीन रिटर्न केलं जाईल. सिम्पल पास्टमध्ये साध्या भूतकाळामध्ये रोटचं वॉज किंवा वेअर रिटर्न होतं. कंटिन्युअस पास्टमध्ये वॉज वेअर रायटिंगचं काय होईल, वॉज किंवा वेअर बीइंग रिटर्न. परफेक्ट पास्टमध्ये हॅड रिटर्नचं हॅड बीन रिटर्न असं होईल. सिम्पल फ्युचरमध्ये शॅल किंवा विल राईट असेल तर त्याचं शॅल बी किंवा विल बी रिटर्न होईल. कंटिन्युअस फ्युचरचं पॅसिव्ह होत नाही. फ्युचर परफेक्टचं काय होईल, शॅल हॅव रिटर्न असेल किंवा विल हॅव रिटर्न असेल त्याचं शॅल किंवा विल हॅव बीन रिटर्न असं केलं जाईल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.